Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in previous class we have studied integrated rate law for first order reaction. पहा बेटा, मिळालेला रिझल्ट काय होता? K equals to 2.303 upon T log A0 upon AT. हे इक्वेशन, पहिलं इक्वेशन, परत त्याला वेरियस फॉर्म मध्ये नेलं होतं. K equals to 2.303 upon T log A upon A minus X. बरोबर आहे ना बेटा? AT equals to A0 e raised to power minus KT एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. असे बरेच इक्वेशन पाहिले होते. तुम्हाला ते फायनल इक्वेशन्स तरी लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला जर डेरिवेशन मध्ये काही अडचणी असतील, काळजी करण्याचं काही कारण नाही. कमीत कमी फायनल इक्वेशन्स तरी लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहिलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. दोन कॅरेक्टरिस्टिक मी एक्सप्लेन केले होते. पहिलं होतं युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट पर टाइम येतं, आणि दुसरं हाफ लाईफ टाइम. T half of first order reaction equals to 0.693 divided by K. 0.693 divided by K. ठीक आहे ना? आता बघा त्या इक्वेशन वरचा रिझल्ट काय? T half of first order reaction independent upon initial concentration. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती जरी बदललं, T half फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा बदलत नाही. ठीक आहे ना? दोन कॅरेक्टरिस्टिक कंप्लीट केले होते. पुढे पहा आता पुढचं कॅरेक्टरिस्टिक रिगार्डिंग ग्राफ्स. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे काही ग्राफ्स आपल्याला प्लॉट करायचे. तर बघूयात. पहिला ग्राफ रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, बघा. रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला माहिती आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये रेट लॉचा जो पॉवर असतो बेटा, तो असतो 1. बरोबर आहे ना? Rate is directly proportional to, for first order reaction, rate is directly proportional to concentration raised to power 1. कारण ऑर्डर 1 आहे बेटा. ऑर्डर किती आहे? 1 आहे. ठीक आहे ना? रेट आणि कॉन्सन्ट्रेशनचं डायरेक्ट रिलेशन असल्यामुळे बेटा ग्राफ असा मिळतो. अर्थ असा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वाढवा, रेट पण वाढेल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वाढवा, रेट पण वाढेल. आठवा, झिरो ऑर्डर रिएक्शन मध्ये कसा ग्राफ होता? रेट कॉन्स्टंट राहतो. कारण रेट ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन डू नॉट चेंज. रेट इक्वल टू के होतं तिथं. कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर 0 होता. रेट ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट. तो कधीच बदलत नाही. पण फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं तसं नाहीये, बदलतो. ठीक आहे ना? चला बघा आता दुसरा ग्राफ. ग्राफ नंबर 2. T half versus initial concentration. T half versus initial concentration. त्याला मी सिम्बॉल वापरलाय बेटा A0. आपल्याला माहिती आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं इक्वेशन आहे T half इक्वल टू 0.693 अपॉन K. बरोबर आहे? आता या इक्वेशन मध्ये तुला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिसतं का रे बेटा? नाहीये दिसत. अर्थ काय मग? टी हाफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन डू नॉट डिपेंड अपॉन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणून मी जर टी हाफ घेतला वाय ऍक्सिसला आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंटचं घेतलं एक्स ऍक्सिसला, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0. हे किती जरी बदललं याच्यावर काही परिणामच होणार नाहीये, कारण रिलेशनच नाहीये. टी हाफ डू नॉट डिपेंड अपॉन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ग्राफ मिळतो लाईक दिस, कॉन्स्टंट ग्राफ पॅरलल टू एक्स ऍक्सिस. म्हणजे तुम्ही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कितीही बदलून बघा, टी हाफची व्हॅल्यू तेवढीच राहते, कॉन्स्टंट राहते. ठीक आहे ना? हा ग्राफ बेटा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन टी हाफ आणि इनिशियल. झिरो ऑर्डर मध्ये असं नव्हतं बेटा. तिथं पासिंग थ्रू ओरिजिन मी काढलं होतं. पासिंग थ्रू ओरिजिन होतं ते. ठीक आहे ना? पासिंग थ्रू ओरिजिन होतं. कारण टी हाफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. बेटा तो ग्राफ पण बघा आणि हा ग्राफ पण बघा. कंपॅरिझन फॉर्म मध्ये स्टडी करा, नाहीतर काय होईल याचं त्याला आणि त्याचं याला. ठीक आहे ना? ओके, चला पुढचा ग्राफ बघूया. नंबर 3.
ठीक आहे. लॉग A0 अपॉन AT, लॉग A0 अपॉन AT वर्सेस T वर्सेस टाइम, हा ग्राफ बघूयात. आता यासाठी मला स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनकडे जावं लागेल. बघा आपण मिळवलेलं इक्वेशन केचा असं आहे 2.303 अपॉन T लॉग A0 अपॉन AT. आता मी थोडेसे टर्म्स शिफ्ट करतो बेटा. बघा मी असं लिहू शकतो का, लॉग A0 अपॉन AT लॉग A0 अपॉन AT इक्वल्स टू K अपॉन 2.303 आणि मी T थोडासा बाजूला लिहितो बेटा. आता बघा हे इक्वेशन स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन बरोबर आपण कंपेअर करूयात. y इक्वल टू mx फॉर्म झाला तयार. इंटरसेप्टच नाहीये, y हे घ्यायचं y ऍक्सिसला, ही क्वांटिटी काय करायची घ्यायची y ऍक्सिसला, टाइम घ्यायचा x ऍक्सिसला. माझा स्लोप m काय असेल K अपॉन 2.303. बेटा इंटरसेप्टच नाहीये. मला सांगा मग इंटरसेप्ट 0 असणारा ग्राफ कसा असतो, सांगा सांगा. सांगितलंय तुम्हाला. बघा ग्राफ कसा राहील, इकडे घ्या लॉग A0 अपॉन AT आणि इकडे घ्या टाइम, हे टाइम घेतला मी. इंटरसेप्ट 0 म्हणजे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. इंटरसेप्ट 0 बेटा. याचा स्लोप काय रे, याचा स्लोप असेल m. बघ रे बेटा हे tx झालंय, m काय होईल k, स्लोप इक्वल टू m इक्वल टू k अपॉन 2.303, k अपॉन 2.303. बेटा याचा इंटरसेप्ट किती आहे रे, 0 आहे. आणि आपल्या केसमध्ये इंटरसेप्ट 0 आहे, म्हणूनच आपण स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन ड्रॉ केलेली आहे. किती सोपं आहे रे बेटा. समजा हे ग्राफ विसरले ना, ऑन द स्पॉट आपल्याला ग्राफ तयार करता आले पाहिजेत, तेवढं डोकं लावता आलं पाहिजे. ठीक आहे ना बेटा. याचं त्याला आणि त्याचं याला करण्यातच आपण डोकं आपलं वेस्ट करून टाकतो. काही स्टुडंटला तर खूपच घाण सवय बेटा, याचं त्याला आणि त्याचं याला करतात, बघत नाहीत व्यवस्थित ऑर्डर कोणती आहे. ही फर्स्ट ऑर्डरचं आपण डिस्कशन करतोय, 0 ऑर्डरचं यापूर्वी डिस्कशन केलंय. आता काही स्टुडंट काय करतील, त्याचं याला आणि याचं त्याला करतील. ठीक आहे ना. समजून घ्या, माझं म्हणणं तेच असतं. समजून घेतलं की याचं त्याला आणि त्याचं याला कधीच होत नसतं, आणि जे घासतंय ना तसंच करणार ते. ठीक आहे ना. तिसरा ग्राफ, आणखी एक ग्राफ ड्रॉ करायचा आहे. पहा बेटा पुढचा ग्राफ लॉग AT वर्सेस T म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशनचा लॉग आणि टाइम या दोघांमध्ये. ठीक आहे ना. आता मला इक्वेशन पर्यंत पोहोचावं लागेल. बघा मी काय करतोय, आपल्याकडे केचं इक्वेशन आहे k इक्वल्स टू 2.303 अपॉन T लॉग A0 अपॉन AT, लॉग A0 अपॉन AT, लॉग A0 अपॉन AT इक्वल्स टू मी लिहू शकतो बेटा KT अपॉन 2.303. ठीक आहे ना बेटा. शिफ्टिंग केली टर्म्सची. आता मी इथं लॉगची प्रॉपर्टी वापरणार आहे. मी सांगितलंय तुम्हाला लॉग x डिवायडेड बाय y, लॉग x डिवायडेड बाय y कॅन बी रिटन लॉग x मायनस लॉग y. लॉग x बाय y ला कसं लिहिता येतं, लॉग x मायनस लॉग y लिहिता येतं बेटा. तर मी याला लिहितोय लॉग A0 मायनस लॉग AT, लॉग A0 मायनस लॉग AT, लॉगची प्रॉपर्टी वापरली, इक्वल्स टू KT अपॉन 2.303. आता मी टर्मची शिफ्टिंग करणार आहे. बघा काय करतोय, या लॉग AT ला उजव्या बाजूला नेतो आणि या टर्मला डाव्या बाजूला आणतो. लॉग A0 मायनस KT अपॉन 2.303 इक्वल्स टू लॉग AT, लॉग AT. ठीक आहे. आता बघा या इक्वेशनला थोडंसं मी परत सिस्टमॅटिक लिहिण्याचा प्रयत्न करतोय. आय कॅन राईट लॉग AT इक्वल्स टू, पहा मी कसं लिहितोय, लॉग AT इक्वल्स टू मायनस KT किंवा मायनस K अपॉन 2.303 इंटू T
आता हा लॉग ए नॉट टर्म प्लस आहे प्लस लॉग ए नॉट. काय केलं बघा रे, फक्त इकडचा टर्म तिकडच्या बाजूला लिहिलाय, काही विशेष केलेलं नाही. हे आणि हे सारखंच आहे बघा, एकदा आहे का नाही सारखं. नाव कम्पेअर दिस इक्वेशन विथ स्ट्रेट लाईन. आता स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कसं असतं बेटा, y इक्वल टू mx प्लस c. दिस इज इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. मीनिंग इज दॅट इफ वी टेक log at on y axis time t on x axis, then we will get straight line graph having slope m. स्लोप काय असेल आपला, स्लोप इक्वल्स टू मायनस k अपॉन 2.303 मायनस k अपॉन 2.303. हा झाला आपला स्लोप. आणि आपला इंटरसेप्ट काय असेल, इंटरसेप्ट म्हणजे काय रे, वाय ऍक्सिसला आपली स्ट्रेट लाईन जिथं टच झाली ना त्या पॉइंट आणि ओरिजिन मधलं अंतर. इंटरसेप्ट काय झाला आपला, लॉग ए नॉट झाला. आता या स्लोप आणि इंटरसेप्टच्या व्हॅल्यू ठरवणार आहेत बेटा आपला ग्राफ कसा असेल. बघा फायनल आता ग्राफ कसा असेल. मी घ्यायलो वाय ऍक्सिसला लॉग 80, कारण बघा ना कंपॅरिझन मध्ये वाय ऍक्सिसला लॉग 80 चाललं. येस हिअर, ठीक आहे ना. एक्स ऍक्सिसला घ्यायलो मी टाइम. आता मला ग्राफ कसा मिळेल सांगा. आता स्लोप निगेटिव्ह असणारी स्ट्रेट लाईन कशी असते रे, स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे इन्क्रीजिंग लाईन, स्लोप निगेटिव्ह म्हणजे डिक्रीजिंग लाईन. आपला स्लोप निगेटिव्ह आहे म्हणून लाईन अशी डिक्रीजिंग असेल, कळलं का. स्लोप निगेटिव्ह आहे म्हणून लाईन डिक्रीजिंग, ठीक आहे ना. या लाईनचा स्लोप कसा आहे बेटा, निगेटिव्ह आहे. स्लोप इक्वल टू मायनस के अपॉन 2.303. सिन्स द स्लोप इज निगेटिव्ह आय हॅव ड्रॉन डिक्रीजिंग लाईन. स्लोप पॉझिटिव्ह असल्यानंतर वाढणारी लाईन असते आणि स्लोप निगेटिव्ह असले की कमी होणारी लाईन असते, विशेष काही नाही त्याच्यात. आता इंटरसेप्ट म्हणजे काय असतं बेटा, वाय ऍक्सिसला आपली लाईन कुठं टच झाली बघायचं, इथं टच झाली. आता हा पॉइंट आपला इंटरसेप्ट असतो. इंटरसेप्ट काय मिळाला आपल्याला, लॉग A0 म्हणजे एवढा इंटरसेप्ट असेल, एवढा ओरिजिन पासूनचा अंतर. हा होता आपला शेवटचा ग्राफ. खूप सिंपल आहे रे बेटा, खूप सिंपल आहे, ठीक आहे ना. नोट करा. आता फर्स्ट ऑर्डरचे क्वेश्चन सॉल्व करत असताना आपल्याला काही शॉर्टकट्सची हेल्प घ्यावी लागते जेणेकरून एक्झाम मध्ये तुमचा टाइम सेव्ह व्हावा. कारण आपल्याला फर्स्ट ऑर्डरचा न्यूमरिकल जर सॉल्व करायचा झाला तर लॉगच्या फॉर्म्युल्याने सॉल्व करावा लागतो, ठीक आहे ना. म्हणजे कंपेअर टू झिरो ऑर्डर रिॲक्शन फर्स्ट ऑर्डरचा रिॲक्शन सॉल्व करण्यासाठी थोडासा जास्त टाइम लागतो. म्हणून आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स मध्ये काही शॉर्टकट्स लक्षात ठेवणार जेणेकरून लागणारा वेळ आपला थोडासा सेव्ह होईल, ठीक आहे ना बेटा. बघा काय शॉर्टकट आहे फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हे फक्त फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी आहे. झिरो ऑर्डरचं झालं तेव्हा झिरो ऑर्डरचे वेगळे रिलेशन होते, हे फक्त फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी आहे. बघा काय, T3/4 किंवा T75%. याचा अर्थ काय, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 75% ऑफ रिॲक्शन. 75% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम किंवा 3/4 रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम. जसा टी हाफ म्हणजे T50%, 50% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम असतो टी हाफ, तसा हा 75% वाला. तर त्याचं टी हाफचं रिलेशन 2T हाफ असं असतं. दिस टाइम रिक्वायर्ड इज 2T हाफ. 87.5% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी 3T हाफ लागतात, 3T हाफ लागतात. 93.75% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी 4T हाफ लागतात. 96.87% साठी 5T हाफ लागतात आणि 99.9% साठी 10T हाफ लागतात. सर कसं आलो हे काहीच कळलं नाही. चल बेटा बघ प्रूफ, मी एकाचा प्रूफ देतो, बाकी सिमिलर असतील प्रूफ, ठीक आहे ना. प्रूफ फॉर कोणतं रिलेशन बघा, मी हे प्रूफ करून दाखवतोय तुम्हाला. T3/4 और T75% इक्वल्स टू 2T हाफ. याला मी आता प्रूफ करून दाखवणार आहे. बघा येतं का नाही आन्सर, ठीक आहे. याचा प्रूफ द्यायलो मी कसं बघा, ठीक आहे. व्हेन टाइम इक्वल टू टाइम 75%, जेव्हा तुम्ही टाइमला 75% कंप्लीशनचा टाइम म्हणणार तेव्हा AT किती असेल.
75% रिॲक्शन कंप्लीट झाली. 75% रिॲक्शन जर कंप्लीट झाली, उरलं 25 ना. 75% रिॲक्शन जर कंप्लीट झाली, वाटलं तर अगोदर A0 आपण घेऊयात 100 कॅल्क्युलेशन सोपे करण्यासाठी. समजा A0 होता 100, मी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतलं होतं 100 युनिट्स. 75% जर रिॲक्शन कंप्लीट झाली, AT काय होईल रे बेटा? 25 ना, कारण हे उरलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे, हे फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे. 75% रिॲक्शन कंप्लीट झाली. 75% रिॲक्शन कंप्लीट झाली म्हणजे उरलं 25% अमाऊंट. घेतलं होतं 100, त्याचं 25% उरलं म्हणजे 25 उरलं. अरे कळते काय म्हणतो मी? समजून घ्या. 75% रिॲक्शन कंप्लीट झाली याचा अर्थ काय? तुम्ही जर सुरुवात 100 पासून केलेली असेल, उरलं 25. माझ्याकडे 100 रुपये होते, त्यापैकी मी 75% खर्च केले, उरले माझ्याकडे 25 रुपये ना. तसंच आहे एक्झॅक्टली हे. 75% झाली आहे रिॲक्शन, हे उरलेलं किती असेल? 25. आता हे मॉडिफिकेशन आपण या इक्वेशन मध्ये टाकू. देअरफॉर K इक्वल्स टू 2.303 अपॉन T log A0 upon AT log A0 upon AT becomes, या व्हॅल्यूज बेटा या इक्वेशन मध्ये टाकूयात. बघा आपल्याला काय रिझल्ट मिळेल. ठीक आहे, इथं करतोय काय रिझल्ट मिळेल बघा. K इक्वल्स टू 2.303, T च्या जागी लिहितो बेटा T 75%, T 75%, log A0 घ्या 100. 100च का घेतला असं वाटेल बेटा? पर्सेंटेजच्या क्वेश्चन मध्ये कधीही इनिशियल अमाऊंट 100च घ्यायचं. आणि फ्रॅक्शनचा जर क्वेश्चन असेल, आपण सॉल्व करणारच आहोत नक्की तसे क्वेश्चन. फ्रॅक्शनचा जर क्वेश्चन असेल तर इनिशियल अमाऊंट 1 घ्यायचं, काम हलकं होतं. ठीक आहे ना. लॉग 100 डिवायडेड बाय फायनल कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 25. आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. बघा T 75% इक्वल्स टू 2.303 अपॉन K. आता बघा लॉग 4 झालं, हे लॉग 4 झालं, लॉग 4 झालं. ठीक आहे. T 75% इक्वल्स टू, बघा याला कसं लिहितो मी आता, 2.303 अपॉन K. लॉग 4 ला मी पर्पजफुली लिहायलो लॉग 2 स्क्वेअर. परत एक लॉगची प्रॉपर्टी सांगितली होती मी, लॉग ऑफ x रेज टू पॉवर a. जो पॉवर असतो तो कोइफिशियंट म्हणून वापरता येतो. म्हणजे याला असं लिहिता येतं बेटा 2.303 अपॉन K इंटू 2 log 2. लॉगची प्रॉपर्टी वापरली, सांगितली तुम्हाला ती प्रॉपर्टी, पॉवर कोइफिशियंट म्हणून वापरता येतो. ठीक आहे ना. सो दिस विल बी अगेन इक्वल टू, आता हे 2 मी पुढे आणतो, 2 इंटू 2.303 इंटू log 2 म्हणजे काय रे बेटा? log 2 0.3010 अपॉन K. ठीक आहे ना. आता 2.303 आणि 0.3010 यांचा गुणाकार करा, तुम्हाला मिळेल 0.693. 2 इंटू 0.693 अपॉन K. करून बघा गुणाकार, 101% तेवढाच येणार आहे. पण 0.693 अपॉन K काय? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा T हाफ. सो दिस विल बी इक्वल टू 2 इंटू T हाफ. अरे हे T हाफ आहे ना, एवढं हे प्रूव्ह केलंय आपण. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा T हाफ 0.693 अपॉन K आहे. तर 75% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी 2T हाफ लागेल. ठीक आहे ना. आता बघा बाकी कसे प्रूव्ह करायचे तेवढं सांगतोय मी. काय करायचं बघा, हे प्रूव्ह करायचं ना, सेम असंच. A0 घ्यायचं 100, AT याच्यासाठी AT किती असेल रे? 12.5. उरलेला अमाऊंट किती असेल? 12.5. इथं बघा आता A0 परत 100 घ्यायचं, AT किती राहील सांगा? 6.25. 6.25. इथं बघा आता A0 परत एकदा 100 असेल, AT किती असेल? 3.13. बरोबर बोलतो मी? 3.13. 100 मधून हे वजा करायलो मी, उरलेला अमाऊंट मिळतं मला. T 99.9%. 10 T हाफ कसं येतं बघा. A0 परत एकदा 100 घ्यायचा आणि AT किती घ्यायचं? 0.1. AT घ्यायचं 0.1. ठीक आहे, 0.1 घ्यायचं आणि व्हॅल्यू टाकायच्या. 100 अपॉन 0.1 म्हणजे 1000 येतं. ते 1000चा लॉग सांगितलाय मी. 1च्या पुढे जेवढे 0 असतात तेवढा त्याचा लॉग धरायचा असतो. 3 येतो त्याचा लॉग.
सॉल्व करायचं, तुम्हाला एक्झॅक्टली असेच रिझल्ट मिळतील, गॅरंटीने सांगतो, एक्झॅक्टली असेच रिझल्ट मिळतात. ठीक आहे ना बेटा, नोट करा. परत एक शॉर्टकट बेटा आपल्याला तयार करायचा आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स लेफ्ट आफ्टर n हाफ लाईव्स. म्हणजे क्वेश्चन सांगतात की बाबा 3 हाफ लाईफ नंतर किती अमाऊंट शिल्लक राहील, 5 हाफ लाईफ नंतर किती अमाऊंट शिल्लक राहील. तर आपण शॉर्टकट तयार करू जेणेकरून तुमचं जास्त डोकं लावण्याची गरज एक्झाममध्ये पडणार नाही. एक शॉर्टकट आपल्याला तयार करायचा आहे आणि विथ प्रूफ मी तुम्हाला तो शॉर्टकट तयार करून देतोय. बघा, अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे तो नक्कीच रिएक्टंट असणार आहे ना. अमाऊंट ऑफ रिएक्टंट लेफ्ट आफ्टर 1 हाफ लाईफ. 1 हाफ लाईफ झाली, 1 हाफ लाईफ म्हणजे 1 टी हाफ झाला. जेवढं तुम्ही इनिशियली अमाऊंट घेतलेलं असेल त्याच्या अर्ध उरेल. आपण घेतो इनिशियली A0, उरणार आहे त्याच्या अर्ध, लाईक दिस. मान्य आहे. अमाऊंट ऑफ रिएक्टंट लेफ्ट आफ्टर 1 हाफ लाईफ. बघा ना, 100 ग्राम जर तुम्ही घेतलेला असेल, 1 टी हाफ झाला म्हणजे 50 ग्राम उरणार आहे. 100 डिवायडेड बाय 2, लाईक दॅट. ठीक आहे ना. अमाऊंट ऑफ सबस्टन्स किंवा अमाऊंट ऑफ रिएक्टंट लेफ्ट आफ्टर 2 हाफ लाईव्स. 1 टी हाफच्या ऐवजी 2 टी हाफ करा. आता काय होईल बघा, दुसरा टी हाफ काढत असताना, दुसऱ्या टी हाफ नंतरचं उरलेला अमाऊंट काढत असताना पहिल्या टी हाफचा जो रिझल्ट असेल ना त्याला अर्ध करावं लागेल. म्हणजे लाईक दिस, हाफ इंटू हाफ A0, हाफ इंटू हाफ A0. दुसरा हाफ लाईफ कन्सिडर केला तर अमाऊंट ऑफ रिएक्टंट लेफ्ट आफ्टर 3 हाफ लाईव्स. 3 टी हाफ जर आपण कन्सिडर केले तर काय होईल बघा, दुसऱ्याचा जो एंड असेल त्याला अर्ध करावं लागेल. ठीक आहे ना, लाईक दिस, हाफ इंटू हाफ A0. ठीक आहे ना. आता याचे रिझल्ट लिहितोय बेटा मी. बघा, याला असं लिहिलं तर चालतं का नाही सांगा तुम्हीच. A0 अपॉन 2चा पॉवर 1 चालते का रे, 2चा पॉवर 1. याला असं लिहितो A0 अपॉन, हे डिनॉमिनेटर मध्ये 2 दिसत आहेत मला, 2चा पॉवर 2. बघा ना, हे 4 येईल ना गुणाकार, 2चा पॉवर 2 4. आता याचं बघा कसं लिहिता येईल, मला असं लिहिता येईल A0 अपॉन 2चा पॉवर 3. तर आपल्या लक्षात काय येतंय, जेवढे हाफ लाईफ दिसतायत पुढे तो पॉवर तिथं 2च्या वर जायला. 1 हाफ लाईफ म्हणल्यानंतर 2चा पॉवर 1 यायला, 2 हाफ लाईफ म्हणल्यानंतर 2चा पॉवर 2 यायला, 3 हाफ लाईफ म्हणल्यानंतर 2चा पॉवर 3 यायला. त्यामुळे जनरल जर बोलायचं झालं, देअरफॉर अमाऊंट ऑफ रिएक्टंट लेफ्ट आफ्टर n हाफ लाईव्स. जनरल आपण बोलतोय आता, n हाफ लाईव्स इक्वल्स टू A0 अपॉन 2 रेज टू पॉवर n. म्हणजे क्वेश्चन मध्ये किती हाफ लाईफ दिल्यात त्या बघा, आणि A0 ला 2चा तो पॉवर पुट करा. समजा मला क्वेश्चन आला की बाबा 5 हाफ लाईफ नंतर किती रिएक्टंट शिल्लक राहील. तुम्हाला रिएक्टंटचं इनिशियल अमाऊंट दिलेलं असतं. 5 हाफ लाईफ म्हणल्यानंतर तुम्ही 2चा पॉवर किती टाकणार, 5 टाकणार, लाईक दॅट. म्हणजे तुमचा टाइम सेव्ह होईल. टाइम सेव्ह होण्यासाठी हा शॉर्टकट तयार केला. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा बेटा, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे ना, वरचं कळलं नाही ना, जस्ट इग्नोर इट. हां, एवढं तरी लक्षात ठेव. अमाऊंट ऑफ रिएक्टंट लेफ्ट आफ्टर n हाफ लाईफ A0 अपॉन 2 रेज टू पॉवर n. नोट करा. तर फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी काय काय नॉलेज असलं पाहिजे हे आतापर्यंत आपण डिस्कस केलंय. आता आपण सुरुवात करतोय क्वेश्चन सॉल्व करण्याला. ठीक आहे ना.
बेटा लॉग असल्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला कॅल्क्युलेशन्स फर्स्ट ऑर्डर क्वेश्चन्समध्ये करावे लागतात. लॉगचं जे नॉलेज मी तुम्हाला दिलंय ना तेवढं नॉलेज तुम्हाला लक्षात ठेवायचंय. लॉगच्या काही व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करा म्हणलं ते पाठ करून ठेवा. ठीक आहे ना. क्वेश्चन सॉल्व्ह होतात, काही विशेष नाही. ओके चला बघा क्वेश्चन. जो पॉइंट आपण आताशी स्टडी केला ना शॉर्टकट मेथड n हाफ लाईव्ह नंतर a0/2n त्याच्या क्वेश्चन सुरुवात करू म्हणजे ते रिलेशन पण तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन बघा काय. द हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 60 मिनिट. व्हॉट पर्सेंटेज विल बी लेफ्ट आफ्टर 240 मिनिट्स. ठीक आहे बघा दिले काय आपल्याला. टी हाफ इज गिवन 60 मिनिट्स. ठीक आहे ना. आता बघा नंबर ऑफ टी हाफ किती आहेत बघा. 240 मिनिट टाइम टोटल धरायचा आपल्याला. एक टी हाफ जर 60 मिनिटाचा असेल 240 मिनिटाचे किती टी हाफ होतील रे बेटा. 240/60 किती 4 टी हाफ. म्हणजे नंबर ऑफ हाफ लाईव्ह आपल्याला धरायच्या 4. लाईफचं प्लुरल फॉर्म लाईव्ज कळते ना एवढं. हां तर 4 हाफ लाईव्ज आपल्याला कन्सिडर करायच्या. तर अगोदर तुम्हाला शॉर्टकटनं सांगतो आणि नंतर लॉंग रूटनं सांगतो. बघा मेथड फर्स्ट शॉर्टकट. ठीक आहे ना. शॉर्टकट. हा कधीही लक्षात ठेवा या टॉपिकचा कोणताही क्वेश्चन जर पर्सेंटेजशी कनेक्टेड असेल, क्वेश्चन मध्ये जर तुला पर्सेंटेज असा शब्द दिसला तर तू काय करणार आहे बेटा. इनिशियल अमाउंट A0 घेणार आहे 100 डोळे झाकून. का तर कॅल्क्युलेशन सोपे व्हावेत म्हणून. पर्सेंटेज म्हणलंय क्वेश्चन मध्ये बघ रे. पर्सेंटेज शब्द आहे. पर्सेंटेजच्या कोणत्याही क्वेश्चन मध्ये तुला A0 घ्यायचा आहे 100 जेणेकरून तुझे कॅल्क्युलेशन्स इझी होतील. ठीक आहे ना. आता हे जे आपण नंबर ऑफ हाफ लाईव्ह काढले ना हे n काढले आपण. नंबर ऑफ हाफ लाईव्ह n हाफ लाईव्ह केलं होतं ना मगाशी ते. ठीक आहे ना. देयरफॉर अमाउंट लेफ्ट आफ्टर 4 हाफ लाईव्ह इक्वल टू फॉर्म्युला मी सांगितलाय बेटा तुला A0/2n. ठीक आहे ना. तुझा n आलाय 4 टाक इथं. A0 घ्यायचं 100 तुला आणि इथं 2चा पॉवर धरायचा 4. आता हे 100 डिवायडेड बाय 2चा पॉवर 4 येतो 16 करून बघा. 2चा क्यूब येतो 8. 2चा पॉवर 4 कसा सॉल्व्ह करायचं कळतंय ना रे आपल्याला. 2 तुला 4 वेळेस मल्टिप्लाय करायचे. 2 × 2 × 2 × 2 किती आन्सर 16. 100/16 हे सॉल्व्ह कर बेटा. 6चं डिव्हिजन जातं परफेक्ट. नंतर 2 आणि नंतर 5. सिन्स यू हॅव स्टार्टेड विथ 100 मिळणारा रिझल्ट हा पर्सेंटेज मध्ये असेल 6.25%. तर फायनल आन्सर या क्वेश्चनचा असणार आहे 6.25%. जर क्वेश्चन मध्ये फ्रॅक्शन असा शब्द असता पर्सेंटेजच्या ऐवजी जर फ्रॅक्शन म्हणलं असतं फ्रॅक्शन तर तेव्हा तुम्ही A0 घेतला असता 1. फ्रॅक्शनच्या क्वेश्चनची सुरुवात 1 न करायची. पर्सेंटेजच्या क्वेश्चनची सुरुवात 100 न करायची. पुढे मी फ्रॅक्शनचा देखील क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवणार आहे बेटा. ठीक आहे ना. संदर्भ आला म्हणून बोललो. ही झाली पहिली मेथड. दुसरी एक मेथड बेटा बघा असं लिहित चालायचं फक्त. बघा 100चं 50 होण्यासाठी 1 टी हाफ लागेल. हे होईल 40 मिनिटामध्ये काम. 40 नाही सॉरी किती 60 मिनिटामध्ये. ही दुसरी मेथड. याच्यात कॅल्क्युलेशन असे तोंडी करायचे फक्त. हे पण चालते. हे फॉर्म्युला बेस्ड झाला असं ओरली पण चालतं. तुम्ही 100 पासून सुरुवात केली होती. हाफ लाईफ त्याचा 60 मिनिट दिलाय म्हणजे 100चं 50 होण्यासाठी 60 मिनिट लागेल. 50चं 25 होण्यासाठी परत 60 मिनिट लागेल. दुसरा टी हाफ येईल आता. 25चं 12.5 होण्यासाठी आणखी 60 मिनिट लागतील. ठीक आहे ना. 12.5चं 6.25 होण्यासाठी परत एक 60 मिनिट लागतील. आलं का लक्षात. हे बघ रे सुरुवात 100 पासून केली 60 मिनिटामध्ये 100च्या अर्ध झालं 50. परत आणखी 60 मिनिट धरले तर 50चं अर्ध 25 होईल.
परत 60 मिनिट धरले तर 25 चा अर्ध 12.5 होईल, परत अर्ध धरलं 12.5 चं 6.25 होईल. आता बघा टोटल टाइम किती झाला, 60 मिनिट अधिक 60 मिनिट अधिक 60 मिनिट अधिक 60 मिनिट, हा टोटल टाइम बघ किती झाला बेटा, हा सगळा टाइम बघ किती झाला, हा सगळा टाइम किती झाला रे, 240 मिनिट झाला का नाही, 240 मिनिट झाला. आणि अमाऊंट उरलेलं बघ किती आहे, 6.25. 6.25 झालं तुझं आन्सर. ज्याला हे वरचं समजलं नाही ना शॉर्टकट, त्यांना हा दुसरा एक नवीन शॉर्टकट, पण इथं काही फॉर्म्युला नाही, इथं दिमागच लावावं लागतं. काय करायचं तुला, पर्सेंटेजचा क्वेश्चन दिसला 100 पासून सुरुवात करायची, जेवढा टी हाफ दिला 100 च्या अर्ध 50 एका टी हाफ मध्ये होईल, 25 चा 12.5 दुसऱ्या टी हाफ मध्ये होईल, सॉरी 50 चं 25 दुसऱ्या टी हाफ मध्ये होईल, 25 चं 12.5 तिसऱ्या टी हाफ मध्ये होईल आणि 12.5 चं 6.25 चौथ्या टी हाफ मध्ये होईल. म्हणून तुझा आन्सर येईल 6.25. जर समजा म्हणलं असतं 300 मिनिटांनंतर किती शिल्लक राहील, मला आणखी एक टी हाफ वाढवावा लागला असता, आणखी एक टी हाफ वाढवला असता, 6.25 च्या अर्धा मी विचार केला असता, मग 3.125 उरलं असतं. ठीक आहे ना. परत आणखी समजा 360 मिनिट म्हणलं असतं, आणखी एक टी हाफ वाढवला असता. लाईक दॅट. तुम्हाला जी मेथड समजतीये त्या मेथडची तुम्ही हेल्प घ्यावीत. आता काही स्टुडंट काय करतील सांगतो, सर ही दुसरी मेथड समजली नाही. अरे जाना बोंबलं तिकडच, ही पहिली मेथड समजली ना तुला, बस झालं ना. मग ही दुसरी मेथड सगळ्यांना समजावी अशी नाही. हे लॉजिक आहे, लॉजिक सगळ्यांना जमत नसतं, लॉजिक सगळ्यांना जमत नसतं. ठीक आहे ना. तुम्हाला पहिली मेथड समजली आणि दुसरी मेथड समजली नाही म्हणून डाऊट पाठवू नका, काही गरज नाही. मेथड 1 न सॉल्व्ह करा क्वेश्चन, इनफ आहे. ठीक आहे ना. पण हे असंच मला एक खाज आहे म्हणतात ना, मला काय थोडंसं एक्स्ट्रा सांगावं वाटतं की बाबा विदाऊट फॉर्म्युला पण क्वेश्चन सॉल्व्ह होतो. आता ज्यांना समजलं त्यांना समजलं मेथड सेकंड, आता सांगायलो मेथड 1 न सॉल्व्ह केलं तरी काही मला अडचण नाही. ठीक आहे, नोट करा. पहा बेटा पुढचा क्वेश्चन हा एनसीईआरटी टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन आहे, सॉल्व्ड आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय. ए फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज फाउंड टू हॅव रेट कॉन्स्टंट के इक्वल टू 5.5 into 10⁻⁻14 per second. फाइंड द हाफ लाईफ ऑफ द रिएक्शन. आपल्याला दिलाय के, आपल्याला के दिलाय, के इज गिवन 5.5 into 10⁻⁻14 per second. हा के दिलाय, आपल्याला काढायचं आहे काय, टी हाफ. काय काढायचं बेटा, आपल्याला टी हाफ काढायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा आहे. फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन या ऑर्डरचं त्या ऑर्डर मध्ये फॉर्म्युले लावतात रे बाबा काही जण, तसलं काही करू नका. फॉर ए फर्स्ट ऑर्डर रिएक्शन वी हॅव सीन टी हाफ इक्वल्स टू 0.693 अपॉन के. प्रूव्ह करून दाखवलं हे रिलेशन मागच्या लेक्चर मध्ये. झिरो ऑर्डरचं वेगळं आहे रे बाबा फॉर्म्युला, झिरोचा वेगळा आहे. क्वेश्चन मध्ये बघ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे ना. आता तुला के दिलाय आणि टी हाफ काढायचा आहे. टी हाफ इक्वल्स टू 0.693 अपॉन के. के ची व्हॅल्यू किती आहे, 5.5 into 10⁻⁻14 आहे. टाकली व्हॅल्यू. ओके. आता बघा याला सॉल्व्ह करूया. टी हाफ इक्वल्स टू, बघा याला कसं लिहितो मी, 0.693 अपॉन 5.5 इंटू या 10चा पॉवर 14 ला वर शिफ्ट करा, तो पॉवर पॉझिटिव्ह होऊन जाईल लाईक दिस. आता बघा एक 10 इथं आणतो मी कारण कॅल्क्युलेशन इझी जाईल थोडंसं. 6.93 अपॉन 5.5 इंटू 10⁻13. इथला एक 10 इकडं आणला. आता हा भागाकार एक अंदाजे तरी करा कमीत कमी. ठीक आहे ना. बघा याला वाटलं तर असं घ्या, 693 डिवायडेड बाय 550 असं घेऊन टाका. काय केलं मी, वर 100 न गुणलं, खाली 100 न गुणलं, काही फरक पडणार नाही. ठीक आहे ना. आता बघा 550 न 693 ला एवढा तर कॉमन सेन्स आहे आपल्याला, 1चा भाग जातो. अरे जातो का नाही 1चा भाग, 1 पॉइंट काहीतरी माझा आन्सर असेल, एवढं तर कॉमन सेन्स पाहिजे. आता 550 न त्याला भाग दिल्यानंतर किती उरतं बघा, उरतं किती बघा, हे 50 आणि 93, 50 आणि 93 किती, 143 उरतं. 143 ला 550 न भाग जात नाही. ठीक आहे ना.
143 ला 550 न भाग डायरेक्टली जात नाही, पण 1430 ला भाग जातो, 2चा भाग जातो, 2चा. तर हे आन्सर येईल बेटा 1.2, जवळपास 1.2 इंटू 10⁻13. ठीक आहे, तुमच्या लेवलवर करून बघा. मला वाटतं की बाबा एवढा आन्सर येईल. ठीक आहे ना. आता युनिट काय असेल सर? बेटा रेट कॉन्स्टंट दिलाय पर सेकंड मध्ये, म्हणजे टाइम सेकंड मध्ये घेतलाय असा त्याचा अर्थ होतो. युनिट काय राहील? सेकंड. किंवा इथं लक्षात घे, हे 1 अपॉन आहे ना, 1 अपॉन पर सेकंड आहे. पर सेकंड खालचं वर शिफ्ट कर. हे बघ, हे पर सेकंड आहे ना याचं युनिट, हे पर सेकंड वर गेले की काय येईल? सेकंड येईल. ठीक आहे ना. फायनल आन्सर. ठीक आहे, नोट करा. पहा बेटा पुढचा क्वेश्चन. 50% कंप्लीशन ऑफ ए फर्स्ट ऑर्डर रिएक्शन टेक्स प्लेस इन 16 मिनिट. 16 मिनिटामध्ये जर 50% रिएक्शन कंप्लीट होत असेल, क्वेश्चन बघा काय, देन फ्रॅक्शन दॅट वुड रिएक्ट और डिकम्पोज इन 32 मिनिट फ्रॉम बिगिनिंग इज. अर्थ साधा क्वेश्चनचा असा, जर अर्धी रिएक्शन 16 मिनिटांमध्ये होत असेल तर 32 मिनिटांमध्ये किती रिएक्शन होईल? ठीक आहे ना. बघा सॉल्व करून दाखवतो, काही विशेष नाही. काय दिलंय आपल्याला बघा, टी 50% किंवा टी हाफ दिलाय तुम्हाला. किती दिला? 16 मिनिट. किती दिला? 16 मिनिट. आता बघा नंबर ऑफ टी हाफ बघा, नंबर ऑफ टी हाफ. टी हाफ किती बघा, 32 डिवायडेड बाय 16 करावं लागेल मला. 2 टी हाफ, 32 मिनिट म्हणजे 2 टी हाफ, 2दा टी हाफ झाला. ठीक आहे ना. तर फ्रॅक्शन दॅट वुड रिएक्ट और डिकम्पोज इन 32 मिनिट म्हणलंय आपल्याला, किती असेल? आता कसा अप्रोच करायचा याला रे? कसा अप्रोच करायचा? सोपं काम आहे. फ्रॅक्शन म्हणलं ना, फ्रॅक्शन म्हणलं ना, कधीही सुरुवात क्वेश्चनची 1 पासून करायची. फ्रॅक्शन म्हणलंय, देन टेक इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 1. फ्रॅक्शनच्या क्वेश्चनची सुरुवात 1 न करायची. पर्सेंटेजच्या क्वेश्चनची सुरुवात 100 न करायची, कंपल्सरीली. बघा बघा, एक होतं 1चं अर्ध होण्यासाठी, किंवा फ्रॅक्शनच म्हणलंय म्हणून फ्रॅक्शन घेऊ आपण. 1चं अर्ध होण्यासाठी किती मिनिट लागेल? 16 मिनिट. 1चं अर्ध होण्यासाठी किती मिनिट लागेल? 16 मिनिट. 32 मिनिटानंतर कशी सिच्युएशन असेल? 32 मिनिटानंतर कशी सिच्युएशन असेल? या अर्ध्याचा अर्ध होईल, म्हणजे 1/2चं 1/2 होईल. म्हणजे किती झालं रे बेटा? हे 1/4. पण लक्षात घ्या, हे उरलेलं कॉन्सन्ट्रेशन असतं. 50% रिएक्शन झाल्यानंतर एवढं उरणार आहे. परत आणखी रिएक्शन झाली, हे उरलेलं असणार आहे बेटा. हे लेफ्ट अमाऊंट असणार आहे. याच्यातच मॅक्झिमम स्टुडंट मिस्टेक करतात. हे लेफ्ट असणार आहे, एवढं लेफ्ट. आपल्याला काय म्हणलंय बघा, रिएक्ट किती झालं किंवा डिकम्पोज किती झालं. बघा ना रे, तुम्ही 1 घेतलं होतं, 1चं अर्ध झालं 16 मिनिटांमध्ये, अर्ध्याचं 1/4 झालं 32 मिनिटांमध्ये. पण हे काय झालं म्हणायलो मी, रिएक्टंटचं अमाऊंट एवढं झालं. तुम्ही 1 किंवा असं लक्षात घ्या, तुम्ही 1 मोल सबस्टन्स घेतला होता, 1 मोलचा अर्धा मोल झाला 16 मिनिटांमध्ये. ठीक आहे ना. अर्ध्याचा अर्धा म्हणजे 1/4 मोल झाला 32 मिनिटांमध्ये. आणि बघा ना टोटल टाइम 16 आणि सॉरी आणखी इथं एक 16 लिहावं लागेल ना, हे चुकलं माझ्याकडून. 16 मिनिट. ओके. पहिला टी हाफ अर्ध केला, दुसऱ्या टी हाफनं या अर्ध्याचा अर्ध केलं, 1/4 लेफ्ट. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हणले बघायचं व्यवस्थित. दॅट वुड रिएक्ट. आपल्याला जर क्वेश्चन मध्ये लेफ्ट विचारलं असतं ना, लेफ्ट, तर 1/4 आलं असतं. आन्सर काय आलं असतं? 1/4. लेफ्ट 1/4 जर असेल, मला सांगा रिएक्टेड किती असेल? रिएक्टेड किती असेल? 3/4. ठीक आहे ना. उरतंय 1/4, म्हणजे रिएक्ट किती झालं किंवा डिकम्पोज किती झालं? 3/4.
अरे कळलं का नाही? उरलेलं 1/4 आहे म्हणून रिॲक्ट झालेलं किती असेल? 3/4. बघा परत एकदा सांगतो, आपल्याला टी हाफ दिला होता 16 मिनिट. मी काय केलं, किती टी हाफ आहेत त्याचा विचार केला. 2 टी हाफ आहेत म्हणून मी 2 ॲरोज लिहिले. जेवढे टी हाफ तेवढे ॲरो तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये आले पाहिजेत. ठीक आहे. फ्रॅक्शनच्या क्वेश्चनमध्ये कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला इनिशियल अमाऊंट किती घ्यायचंय? 1 घ्यायचंय. पर्सेंटेजच्या क्वेश्चनमध्ये 100 घ्यायचंय. तर 1 मोल पासून आपण थोडक्यात सुरुवात केली. 16 मिनिटानंतर अर्धा मोल शिल्लक राहील. हे शिल्लक राहिलेलं अमाऊंट असतं बेटा. शिल्लक राहील हाफ मोल. परत आणखी 16 मिनिट जर त्याच्यात ऍड केले, अर्ध्याचा अर्ध होईल म्हणजे 1/4 मोल होईल. ठीक आहे ना? हे शिल्लक राहिलं 1/4, पण क्वेश्चन मध्ये शिल्लक राहिलेलं विचारलेलं नाहीये. आपल्याला रिॲक्ट किती होईल म्हणलंय. रिॲक्ट किती होईल? रिॲक्ट झाला 3/4. हाच क्वेश्चन बदलून असा करता येतो. देन फ्रॅक्शन दॅट वुड रिमेन किंवा लेफ्ट आफ्टर 32 मिनिट्स विल बी. तर तेव्हा त्याचा आन्सर 1/4 असेल. लेफ्ट किंवा रिमेन 1/4, रिॲक्टेड किंवा डिकम्पोज्ड किती? 3/4. तर या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे बेटा 3/4 किंवा 0.75 म्हणलं तरी चालेल. ठीक आहे ना? नोट करा. तर बेटा असे कॉमन क्वेश्चन्स या पॉइंटवर विचारले जाणारे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला लक्षात काय काय घ्यायचंय. तुम्ही काय करा, 2 पेजेस घ्या, ब्लँक पेजेस. एका पेजवर 0 ऑर्डर रिॲक्शनचे सगळे इक्वेशन्स लिहा, शॉर्टकट्स लिहा किंवा ग्राफ काढून ठेवा. ठीक आहे. शॉर्टमध्ये लिहायचं. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे जेवढे इक्वेशन, शॉर्टकट, ग्राफ सांगितले ते लिहून ठेवा. ठीक आहे ना? एक गोष्ट मनात तुमच्या पक्की करून ठेवा, पर्सेंटेजच्या क्वेश्चनची सुरुवात इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 घेऊनच करायची आणि फ्रॅक्शनच्या क्वेश्चनची सुरुवात इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 1 घेऊनच करायची. ठीक आहे ना? काही स्टुडंटला हे आणखी तेवढं परफेक्ट झालेलं नसेल, घाबरून जाऊ नका. आपल्याला पुढचे 2 लेक्चर पूर्णपणे फर्स्ट ऑर्डरच्या रिॲक्शनच्या क्वेश्चन्सलाच द्यायचे आहेत. बुकलेट मधले जवळपास सगळेच क्वेश्चन मी क्लासमध्येच सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ठीक आहे ना बेटा? घाबरू नका. फक्त व्यवस्थित जरा सिस्टमॅटिक ते लिहा. 0 ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डरचे रिझल्ट्स लिहून ठेवा. फक्त डेरिवेशन लिहित बसू नका, रिझल्ट फक्त लिहा. आणि माझे जे म्हणणं आहे त्याला मराठीत कुठंतरी लिहून ठेवा. समजण्यासाठी लँग्वेज मॅटर करत नसते. पर्सेंटेजच्या क्वेश्चनची सुरुवात 100 न करायची. ठीक आहे ना? आणि फ्रॅक्शनच्या क्वेश्चनची सुरुवात 1 न करायची. ठीक आहे ना बेटा? पाहूयात पुढच्या लेक्चरमध्ये असेच आपल्याला क्वेश्चन्स किंवा यापेक्षा आणखी थोडेसे लेंदी क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे. भेटूयात बेटा नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.